Swastik Cultural Association is coordinating a special function led by Sri Mangesh Kaunkar to mark the launch of theme-based calendar dedicated to major military operations undertaken by the Indian Army. The initiative aims to honor the bravery, sacrifice, and strategic excellence of the armed forces while creating awareness about the India's significant military milestones. मंगेश फाटल्यान एक फाटल्यान To one and all, on behalf of MG & Associate, it gives me immense pleasure and pride to आज येथे आर्म ऑपरेशन या विषयावर आधारित वार्षिक कॅलेंडरच्या प्रकाशनाच्या या अर्थपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी माझ्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा आहे असं मी मानतो. आजचा हा कार्यक्रम केवळ प्रकाशनाचा नसून तो भारत मातेच्या शौर्याला अर्पण केलेला एक सन्मान आहे असं मी म्हणेन. 2015 पासून मंगेश गावकर आणि असोसिएट यांनी सर्जनशीलतेच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी जपलेली आहे. यशस्वी बालिका, क्रीडा, कोविड योद्धे तसेच गोव्याची वाद्य परंपरा अशा त्यांच्या पूर्वीच्या विषयाने समाज मनाला स्पर्श केला आणि प्रेरणा पण दिली. प्रत्येक कॅलेंडरासोबत एक संदेश, एक उद्देश आणि एक सामाजिक जाणीव त्यांनी जोडली. यावर्षीचा विषय मात्र या सर्वांमध्ये विशेष उंचीवर उभा राहतोय. आर्म ऑपरेशन आपल्या भारतीय सशस्त्र दलांच्या अदम्य धैर्याला वाहिलेला हा गौरव आहे. या कॅलेंडरमध्ये सादर केलेल्या 12 प्रमुख सशस्त्र कारवाया शाहीने नव्हे तर त्याग, रक्त, शिस्त आणि अढळ निर्धाराने लिहिलेल्या शौर्यकथा आपल्याला आठवण करून देतात. माझे परम भाग्य की मला अगदी जवळून देशाची सेवा करण्याची संधी माननीय नरेंद्रभाई मोदीजीच्या सरकारात मला मिळाली. देशाचे रक्षा राज्यमंत्री म्हणून विषय आला म्हणून मला काम करण्याची संधी, 2 वर्षांपेक्षा जास्त काम करण्याची संधी मिळाली. भारतीय सेना प्रमुखांसोबत देशाच्या सुरक्षेविषयी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणारी, सैनिकांशी संवाद साधण्याचं अनेक वेळा सौभाग्य प्राप्त झालं. सैनिकांविषयी, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाविषयी जाणून घ्यायला मिळालं. आपण जे पाहतोय
त्यापेक्षाही अनेक पटीनं सैनिकाचे जीवन खडतर आहे याचा अंदाज प्रत्यक्ष तिथं आला. त्यांचे ज्वाजल्य देशप्रेम पाहून शीर अधिक अभिमानाने उंचावलं. देहाकडून देवाकडे जाताना आधी देश लागतोय आणि त्या देशाच्या आपण देणे लागतोय ही कर्तव्य भावना आपल्या जवानांमध्ये अगदी ठासून भरलेली आहे. देशाचे स्वातंत्र्य त्याग बलिदानावर उभा आहे. अनेक क्रांतीवीरांनी स्वातंत्र्य सेनानींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले रक्त सांडले. ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर त्यांनी सोपवलेली आहे आणि म्हणून आम्हा प्रत्येकानं देशासाठी योगदान द्यावेच लागेल, सतर्क राहावेच लागेल. आपल्या कट्टर देशप्रेम आपल्यामध्ये रुजवावंच लागेल. आपण आपल्या घरात शांत झोपतोय, आपले जवान वर्षाधीश पर्वतावर घनदाट जंगलात तृप्त वाळवंटात आणि कठीण सीमावर जागत असतात. ते शांतपणे काम करतात, निर्भयपणे लढतात आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा बजावतात. तिरंगा हेच त्यांचे एकमेव ओळख चिन्ह आणि भारताची सुरक्षा व सार्वभौमता राखणे हे त्यांचे एकमेव ध्येय असते. हे कॅलेंडर त्यांच्या शौर्याला काळाच्या ओघात विस्मरणात जाण्यापासून वाचवते असं मला वाटतं. प्रत्येक महिना प्रत्येक पान आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य हे मोफत मिळालेलं नाही आहे. ते दररोज गणवेशातील शूर सैनिकाच्या त्यागाने मिळालेलं आहे आणि आपण सर्वांनी ते टिकवलं पाहिजे. अशा उपक्रमाचे महत्त्व विशेषतः आपल्या तरुण पिढीसाठी मोठं आहे. देशप्रेम म्हणजे केवळ घोषणा किंवा क्षणिक भावना नसून ते आयुष्यभर जपायचं मूल्य आहे हे त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. सशस्त्र कारवाईवर प्रकाश टाकणारे हे कॅलेंडर आदर, कृतज्ञता आणि राष्ट्रीय अभिमान निर्माण करते, जे एका सशक्त राष्ट्राची पायाभूत मूल्ये आहेत आणि ती मूल्य आपण सर्वांना जपली पाहिजे. इतका प्रभावी विषय निवडल्याबद्दल आणि ते अत्यंत सन्मानपूर्वक साकार केल्याबद्दल मी मंगेश गावकर असोसिएट्स यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्जनशील अभिव्यक्ती कशा प्रकारे राष्ट्रीय चेतना बळकट करू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. या अभिमानास्पद प्रसंगी आपल्या सर्व सैनिकांना, अधिकाऱ्यांना, माजी सैनिकांना, शहीदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपण कृतज्ञतेने त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया. त्यांच्या बलिदानामुळे भारत सशक्त, सुरक्षित आणि एकसंघ झालेला आहे. हे कॅलेंडर प्रत्येक घरात आणि कार्यालयात 10 मिनटं कार्यक्रम माझ्या खातीर लेट जालो. सगळे रावचे पडले कारण दुसरा एक कार्यक्रम. सगळे जाण चिंत आसतले की घरगुती कार्यक्रमांनी सूट मारून हांव रेवणकर सर आसा, रामान सर सूट बीट मारून आयल्या म्हणून आम्ही एक वेगळ्या कार्यक्रमाक हायकोर्टान एक आशिल्लो, त्यामुळे त्या कार्यक्रमा खातीर अशा अवतारान गेल्ले तशेंच आमी हांगा आयल्यात. आणि जशें संदीप बाबान म्हणलें की मंगेश खूब हुशार, तो तसो कोणाक सोडना. हांव कल्टी मारपाचो आशिल्लो पूण मंगेशान म्हाका हांगा हाडलो, आसा त्याच अवतारान हांगा हाडून उबो केलो, त्यामुळे सोडना कोणाक हरशी तो. ताज्या बद्दल खूब उलयले. संदीप बाबान एक बरोसो प्रश्न उपस्थित केला की मंगेशाक हें सगळें सुचता खंयच्यान काय म्हणून. ताजें उत्तर अशें आसा की मंगेशाची घरकान्न दोगांच आसा आणि आमच्या बरोबर काम करून आयिल्ली आसा. त्यामुळे ह्या दोन्ही गजाली खातीर अश्यो इनोवेटीव गजाली कदाचित सुचता आसतल्यो. मुळात काल पयर खबर आशिल्लें आसत की भाशण बी करपाचें आसा म्हणून जाल्यार हांव तयारी करून येवपाचो की भाशण करपाचें आसा म्हणून. मागीर भाशणान पूण अशें अर्जंटली भाशण बी आमकां चडशें करपाक जमना. श्रीपाद बाबू आसा तांचें भाशण आयकतले. पूण कॅलेंडरा बद्दल ज्या कार्यक्रमाच्या उक्तावणाक ज्याचे उक्तावण म्हणया, लोकार्पण म्हणया, ज्या कार्यक्रम आसा ताज्या खातीर आमी
जे जमल्या ताजी आणि विधातीन पयलीं सांगल्या प्रमाणे की बरीच वर्सां गेली काही वर्सां कोविड नंतर बहुतेक मंगेशाने सुरू केला की वेगवेगळ्या विशयाक घेऊन आणि समाजाक जो विषय उपयोगी पडटलो त्या विशयाक घेऊन एक कॅलेंडर टेबल कॅलेंडर निर्माण करप. मुळात म्हणजे काही दिसा पयलीं हांव रत्नागिरी जिल्ह्यात एक कार्यक्रमाक आशिल्लो, असोच एक कार्यक्रमा खातीर गेल्लो. थंय एक अशें उक्तावणाचे कार्यक्रम आशिल्ले आनी थोड्या वेळान काही जाणांनी अशीं कॅलेंडरां डिस्ट्रिब्यूट करपाक सुरू केली म्हणजे त्या कार्यक्रमाक. आनी अशी स्थिती लोकांची की कॅलेंडर आजकाल कोण वापरता. भिंती म्हणजे थंय मराठी आशिल्ले म्हणून ते वण्टी म्हणटा ते आमच्या घरान आतां डेकोरेटीव आसा. आमी कॅलेंडरांच लायना, टेबलार आमी कॅलेंडर दवरना. आमी एडवोकेट्स आसा पळय, आमी पयलीं डायरी वापरताले आनी डायरेचेर बरोवन घेताले. आयज काल आमच्या बोल्सान मोबायल आसा, आमच्या आयपॅडाचेर आसा, आमी मोबायलाचेर ते कॅलेंडर पळयता. टेबलाचेरूय कॅलेंडर दवरना, आमच्या वण्टीचेरूय कॅलेंडर ना. पयलींच्यो ज्यो वण्टी पळय मातयेच्यो वण्टी आसताल्यो ताजेर एका घरान 10, 15, 20, 25, 40, 50 जितली कितली कॅलेंडर आसताली. कोण आमकां लग्न पत्रिका दिली जाल्यार ती लग्न पत्रिका सुताक बांदून वण्टीर दवरिल्ली आसताली. अशी सगळी आमची घराची शोभा आमी त्या कॅलेंडरांनी वाडयल्ली आसताली. आयज काल कॅलेंडरां कोण ती छापपाकूय वचना आनी ती कोण पळोवपाकूय वचना. आनी ह्या सिच्युएशनान सुद्दां अशा प्रकारची गर्दी जमोवन आनी एक अत्यंत बरें उपयुक्त अशें कॅलेंडर जनतेच्या हातान दिवन फक्त आपल्या फक्त कस्टमर आसा तांकांच न्ही तर बाकी सगळ्या जनतेक सुद्दां ते कॅलेंडर दिवप हो एक खूब सुत्य उपक्रम मंगेश आनी विधाती करत आसात. गेल्या काही वर्सां पासून हांव पळयतां तांच्या विशिश्ट म्हणजे जाचो विचारूच कोण करपाक शकना. जशें तांणी सांगल्या प्रमाणे गोंयची वाद्यां ह्या प्रकाराचे म्हणजे आमी पयलीं कॅलेंडरां पळयताले वाग, सिंह, कुत्रे, माजरां, दोंगर, आयस पडिल्ले दोंगर, स्नो भरिल्ले दोंगर, व्हांवती न्हंय, हे सगळीं कॅलेंडरां आसतालीं. पूण अशा पद्दतीचे कॅलेंडर आमच्या टेबलाचेर की जाच्या खातीर उगडले की अरे हे कितें आसा म्हणून पळोवपा सारकें तें कॅलेंडर आसा. अशें हें एकूच न्ही, हें आजचेंच न्ही. आजचे आमच्या काळजाक चड लागीं आसा कारण ते आमच्या डिफेन्स फोर्साक संबंदीत आसा. पूण हाज्या पयलींची कॅलेंडरां जर पळय ती सगळीं अशी इनोवेटीव आनी म्हायती दिवपा सारकी. म्हणजे जस्ट टेबलार दवरपा खातीर कॅलेंडर आसा काय कितें जाल्यार त्या कॅलेंडरान आमकां म्हायती आसा. संदीप बाब सांगनशें दिसता की तांणी चित्र आनी कॅलेंडराचें नांव दिलां. थोडी रिसर्च आमी करुया न्ही, सगळें तांणी बरोवन दिलें जाल्यार आमकां कितें फायदो आसा. आनी खरें सांगपाचें म्हणजे नाही ताका कितलो खबर करपाचो. आमी थोडी कितें आशिल्लें तें 19 डिसेंबराचें डिसेंबर म्हयन्यान ताणें ऑपरेशन विजय लायलो आनी वेगवेगळे प्रत्येक म्हयन्यान जे जे ऑपरेशन जालां ते ऑपरेशन ताणें थंय केलां. खरें म्हणजे ती सोदून काडपाकूय ताजे ऑपरेशनाचो म्हायती काडप, ताजें इम्पॉर्टन्स काडप, त्या वर्साच्या त्या म्हयन्याच्या आदारान त्या पेजीचेर तें करप तयार दवरप हाका खूब मेहनत लागता. आनी मेहनत लागता कित्याक म्हणटा आयज काल ऑपरेशनाची गर्दी आसा. पयलीं अशी नासताली ऑपरेशन पूण आयज काल असल्या मिलिटरी ऑपरेशनाची इतली गर्दी आसा की दर आठवड्याक एक ऑपरेशन मेळटलें आमकां. म्हणजे खंय तरी कोण तरी हिजबूल मुजाहिदीनाचो चीफ म्हणून निर्माण जाता, एकदां तो तेजी शपथविधी बी जाता खंय तांची खुदा के नाम पे शपथविधी बी म्हणटा खंय ते. आनी मागीर ती शपथविधी जाता आनी एक 5 मिनटां भितर ही शॉट डेड बाय अननोन गनमॅन. तो अननोन गनमॅन तो आमकां खबर ना, ताका कोण मारता तेंय खबर ना. पूण ही सगळीं ऑपरेशनां आमची मिलिटरीची आसा अशें हांव म्हणना. कित्याक पाकिस्तानान मरतात ते थोडे लोक, बांगलादेशान आसात, थोडे काश्मीरान आसात आनी थोडे आमच्या देशा भितरूय आसात, तांचेरूय ऑपरेशनां जातात. आनी मिलिटरीन ही केवळ सीमेचेरूच ऑपरेशनां केलीं अशीं ना. तांणी बरीचशी म्हणजे खंय वार आयलो, खंय बुट्टी आयली थंय वचून ते ऑपरेशन्स करतात. आनी खंय तरी एक मोठो एक्सिडंट जालो थंय वचून ऑपरेशन करतात. काही वर्सां पयलीं हांव सिक्कीम आशिल्लो आनी एक 2 मिनटांनी अडकून उरपाचो चुकलो. म्हजी गाडी फुडें गेली आनी फाटल्यान दरड कोसळ्ळी आनी मागीर म्हाका लक्षांत आयलें की आमच्या फाटल्यान येताले ते लोक 8-10 दीस उरले आनी मिलिटरीन तांचें तें ऑपरेशन तांकां भायर काडपाचें अत्यंत रिस्की आनी अत्यंत एक्सायटींग ऑपरेशन. ती ऑपरेशनां हातून सांगिल्लीं ना पूण अशी प्रत्येक आठवड्याक एक छापपा मेळटा इतली ऑपरेशन्स आयज मिलिटरीची आसा. आत्तां माननीय नरेंद्र मोदी भाशण तांचें आयकलें आमी, काल पयरचेंच भाशण आसा. 26 जानेवारी 2026 म्हणल्यार ताणें लाल किल्ल्याचेर वचून लाल चौकान वचून उबो रावतलो आनी विदावट सेक्युरिटी, विदावट बुलेट प्रूफ जॅकेट हांव रावतलो पळोवया म्हणून किसने म्हाका दूख पियार.
दिस इज द ओपन चॅलेंज गिवन बाय अवर प्रायम मिनिस्टर. ऑन वॉट बेजीस? खंयच्या आदाराचेर दिला आसतली प्रधानमंत्र्यांनी ही चॅलेंज? जाल्यार ती ह्या आमच्या डिफेन्स फोर्साच्या ताकदीच्या आदाराचेर दिला. ती ताकद आमच्या सगळ्यांच्या टेबलार दवरपाचें काम जे मंगेश गांवकारान केल्लें आसा तें खूब अभिनंदनीय आसा. आणि त्यामुळे मंगेश विधाती आणि मंगेश गांवकर असोसिएटचा सगळो स्टाफ जो आसा, त्याचबरोबर आमी सगळे जाण हांगा जमिल्या, सगळे खूब खूब अभिनंदन. खूब स्तुत्य असो कार्यक्रम आसा. काही आयडिया आसत जाल्यार मंगेशाक जरूर दिवच्यो, कारण येणाऱ्या काळानूय मंगेशाचें हें काम चालू उरतलें. मंगेश गांवकर असोसिएट्स दर वर्सा कॅलेंडर काडत रावतले. तातूंत नवीन नवीन उपक्रम येवचे आमच्या आधाराचेर. म्हणजे आयज आमच्या नवीन पिढीक जर समजपा जाय की आमच्या समाजान पयलीं कितें आशिल्लें आनी आयज कितें चल्लां आनी कितें आमकां जाणा जावपा जाय तें जर जाय आसत जाल्यार तें ह्या कॅलेंडराच्या माध्यमांतल्यान आमच्या टेबलाचेर आमच्या घरान हें सगळें पावता, हें पावयल्लें आसा. त्यामुळे खूब खूब अभिनंदन. म्हाका आपयल्ल्या बद्दल देव बरें करूं आनी तुमच्या सगळ्यांचेंय देव बरें करूं. जय हिंद. कॅलेंडर लॉन्च कार्यक्रमाक व्यासपीठाचेर श्रीपाद भाऊ, म्हजो मित्र राज हावजींग सोसायटी संदीप मेघे सर, फळदेसाय, तशेंच म्हजो लागींचो मित्र आनी आयचो मंगेश गांवकर एसोसिएट प्रोप्रायटर आमच्या गांवचो खांडोळा वाठारांतलो म्हाजो इश्ट मंगेश गांवकर, तुमी सगळे म्हाजे मित्र. मंगेश बाबाची मित्री म्हाजी दोस्ती जी बरी जुनी आसा, कारण आयज मंगेश गांवकराक आमी एक आमच्या गांवांत एक ल्हान आंसरा खेळाचो व्यक्ती ज्या आयज ह्या वाठारांत आनी पुराय पणजेन बरो आपलें नांव कमयल्लें. वेवसायीक दृश्टिकोनान मंगेश बाब LIC एजंट म्हणून आमकां सदींच बरो परिचय आशिल्लो. ज्या वेळाचेर आमच्या गांवांत काम करता आसतना मंगेश आमकां बरें मार्गदर्शन करतात. मंगेश आयज वेवसायान खूब तरी फुडें पावलो. जेन्ना आमच्या युवा वर्गा खातीर आमच्या गांवांत विलेजींत बरें योगदान दितात, बरे गायडलायन्स ह्या युवा वर्गांक फुडें सरपाक करतात. आनी आयज मंगेश बाबाचे दर वर्सा प्रमाणे नवीन नवीन कॅलेंडर लॉन्च जातात. आनी आयज हे देशभक्तीक कृतज्ञतेचें उत्तर जावन आसा, कारण आयज हे सुंदर तरी कॅलेंडर ह्या वर्साक लॉन्च केलेलें आसा. आमच्या सगळ्या लोकांक तेणी एक बरें एक इंडियन आर्मी फोर्साक एक कॅलेंडर लॉन्च करून बऱ्या लोकां कडेन पावोवपाचो एक तेणी प्रयत्न केल्लो आसा. हांव मंगेश गांवकर आनी एसोसिएट टिमीक शुभेच्छा व्यक्त करता. अशें तेणी दर वर्सा कार्य आपलें चालूच दवरचें, कारण तेजो थीम जी आसता एवरी इयर जे चेंजीस आसतात अशें कंटिन्यू दवरून तेणी सगळ्यांक प्रोत्साहन प्रमोट करचें. आनी इतलें सांगता म्हजें दोन सोंपेतात. देव बरें करूं. तांच्या प्रेमान आयिल्ले तुमी सगळे जाण सामक्यान बशिल्ले. राजेंद्र बोबे सर, एडवोकेट रेवाणकर सर, म्हजो मित्र प्रवीण गांवकर, मागीर प्रवीण सबनीस, पुनाजी गांवकर, अक्षय, अविन नायक आसा फाटल्यान, मागीर गोविंद भगत, सगळे वळखीचे चेहरा. आनी भितर सरता सरता म्हाका बोबे सरान म्हटलें हो एक धडपडी भुरगो म्हणून. आनी खरोखर तो स्वताय शांत बसना आनी दुसऱ्याकूय शांत बसपाक दिना. कारण खुबशे आतां सुनील बाबान उल्लेख केलो की LIC एजंट आसा किंवा इन्वेस्टमेंट हें आसा कितें एडवायजर आसा. बाकीचे सगळे जे वळखीचे इन्वेस्टर एडवायजर आसा ते आमकां फोन करून सदां येता इन्वेस्टमेंट कर म्हणून. पूण हो एकूच मनीस तें सोडून म्हाका सगळ्या बाबतींत म्हाका सतयतात. म्हणजे इन्वेस्टमेंट करून अजून ताणें सांगूना म्हाका किंवा खंयची पॉलिसी कर म्हूण सांगूना. ही ताची खासियत. आनी म्हाका दिसता की हांव ताका जेन्ना म्हणजे सम्राटाच्या मुवमेंटान आमी चड लागीं आयले आनी सम्राट मार्सेलाचो अध्यक्ष आसतना ताणें इतले इनोवेटीव प्रोग्राम केले. आनी हांव ताका सदांच विचारतालो की तुवें सुस्ता कशें काय म्हणून. म्हणजे आमी इतलीं वर्सां आतां पूण आमकां सुचना तुका सुस्ता कशें काय म्हणून. आयज कॅलेंडर प्रकाशनाचो कार्यक्रम, पूण तुमकां अशें दिसतलें की येदे व्हडले म्हणजे माहोल ताणें क्रिएट केला की खरोखर म्हणजे म्हाकाय खबर नाशिल्ली येदे व्हडले प्रोग्राम आसतलो म्हणून. पूण तुजें अभिनंदन. सामाजीक प्रश्न जे आसा ते प्रश्न वेगळ्या माध्यमांतल्यान लोकां मुखार हाडपाचें एक बरें माध्यम ताणें सोदलां. आनी म्हाका दिसता की हें जें कॅलेंडर आसा हें प्रत्येक स्कुलान पावपा जाय. फक्त एकूच म्हाका सजेशन आसा की फाटल्या पेजीचेर त्या प्रत्येक ऑपरेशनाची जर म्हायती आशिल्ली जाल्यार ती भुरग्यांक किंवा आनी कोण जाका पळयतलो आशिल्लो ताका मातशें आनी कळटलें आशिल्लें. फुडल्या पाठांत तेन्ना तें करूं येता. म्हणजे जे प्रत्येक ऑपरेशन आसा ताची एक ब्रिफींग जर आशिल्लें जाल्यार. पूण अदरवायज हें सुचप जे आयज आमी जे आमचे जे आर्म फोर्सीस आसात ते आमच्या खातीर इतलें काम करता, इतले कठीण परिस्थितीन ते आमच्या देशाचें हें करता, कितें सुरक्षा करता. आनी तें नांवूय बरें दवरता कितें रक्षा और सुरक्षा. आनी तेन्ना ताच्या ह्या मंगेश गांवकर असोसिएटच्या माध्यमांतल्यान
म्हणजे तांकां दिल्ली ताणें एक सलामी अशें म्हटल्यार रतिताय जावची ना आनी म्हाका दिसता की हाजे फुडें तुवें वेगळे विशय हातान घेवन म्हणजे आतांच्या तरुणांक मुखार म्हणजे तूं आतां यंग आसा आनी यंग आशिल्ल्या कारणान यू कॅन बी अ यूथ आयकॉन आनी यूथ आयकॉन आसाच तूं म्हणजे तुका फॉलो करपा सारकें तुजें काम आसा तेन्ना तुवें नवीन नवीन आयडियाज तुका आनी सुचच्यो आनी अशे कार्यक्रम तूं करचे ते कार्यक्रमाक तुवें आमकां आपोवचे आनी म्हाका दिसता की मंगेश गांवकर हें नांव आतां गोंयांत अपरिचीत ना म्हणजे फुडलो खंयचो कोणीय जर कार्यक्रम करता आसत जाल्यार म्हणजे मंगेश गांवकराचें म्हणजे ताणें जें कार्य केलें तें मुखार दवरून निश्चितूच तो आतांचे जे भुरगे आसात ते काम करतले अशें तुजें काम आसा तेन्ना तुका आनी तुजे घरकान्नीक म्हणजे यश आवडेता आनी तुजे कडल्यान हाचे फुडें बी बरें कार्य जातलें अशी निश्चितूच अपेक्षा आसा तूं करतलो अशी म्हाका खात्री आसा परत एकदां तुका तुजें अभिनंदन आनी शुभेच्छा आनी म्हाका हांगा आपयल्ल्या बद्दल कारण व्हडले व्हडले बुजुर्ग लोक हांगा फुडल्यान बशिल्ले आसतना आमकां स्टेजीर बसतकर मातशें काडत